नमस्कार बालमित्रांनो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा बालमित्रांनो. चला आता आपण आज आपला क्लास घेणार आहोत. यापूर्वीच्या क्लासमध्ये तुम्ही काय बघितलं? तर यापूर्वीच्या क्लासमध्ये तुम्ही बघितलं की अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय. आपण अंशाधिकचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतरण केलं आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपण अंशाधिक मध्ये रूपांतर केलं. म्हणजेच इम्प्रॉपर फ्रॅक्शन. व्हॉट इज मीन बाय इम्प्रॉपर फ्रॅक्शन? व्हॉट इज मीन बाय प्रॉपर फ्रॅक्शन? व्हॉट इज द मिक्स नंबर? and we convert improper fraction into mixed number and mixed number into improper fraction. तर हे आपण बघितलं पहिल्या आपल्या क्लासला, आधी झालेल्या क्लासमध्ये, आणि आपण त्यावरील थोडेसे काही प्रश्न पण घेतलेत. म्हणजे आपण काही स्वाध्याय पण सोडवला, असाइनमेंट पण केलं. आता आपण काय करूया, उरलेलं असाइनमेंट सोडूया. एकदाच उरलेलं असाइनमेंट सोडवलं की तुम्हाला कळेल की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे द्यायचं किंवा कुठलाही क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, म्हणजे आपलं उत्तर बरोबर येईल. तुमचं उत्तर बरोबर आलं की तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळतील आणि मग तुमचे आउट ऑफ मार्क्स येतील. मॅथ्समध्ये, स्कॉलरशिपच्या मॅथ्समध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेणार, हे निश्चित होणार जर तुम्ही काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक क्लासमध्ये लक्ष दिलं तर. बालमित्रांनो बघा, तुम्ही लवकर लवकर या. जवळपास 9 वाजलेले आहे, त्यामुळे पटापट या. क्लास सुरू झालाय आणि तुम्ही मित्रांना सांगत चला की क्लास सुरू झालाय. तर मग बराबर सगळे आले की एका वेळेस सगळ्यांना छान सांगता येतं. जर क्लास मिस पण झाला तर तुम्हाला परत पण बघता येतो, काही प्रॉब्लेम नाही. चला बालमित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला, सगळेजण आलेत, माझी सगळी मंडळी माझी नेहमीची. पार्वती आली आहे, छवी आली आहे, सिद्धेश आला आहे, ओम आला आहे, साहिल आला आहे. आणखी मला कोण दिसतंय बरं? मला आणखी अनुष्का पण दिसते आहे, अंशिका पण दिसते आहे, अंजली पण दिसते आहे, तिकडे कळमकर पण दिसतोय, युवराजने दिसतोय. व्हेरी गुड. श्रेयस पण आलाय. चला, सगळे बालमित्र आले माझे. काही नवीन मंडळी पण दिसत आहेत. चला, वंशिका आली, ऋतुजा आली, रिचा आली है ना. चला पटापट बालमित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. व्हेरी गुड मॉर्निंग बेटा. चला आता आपण क्लासला सुरुवात करायची. चला आपण क्लासला तर सुरुवात करूया बेटा. चला आता आपण काय करणार आहोत की याच टॉपिकवर आधारित असाइनमेंट बघणार आहोत, क्वेश्चन बघणार आहोत. ते सगळे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून बघणार, म्हणजे तुम्हाला कळणार की या टॉपिकवर आलेले क्वेश्चन कशा प्रकारचे असतात. चला तर मग आपण पहिला प्रश्न घेऊया, पहिला क्वेश्चन घेऊया. आता बघा पहिला क्वेश्चन काय आहे. आता जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे 7.25. तर 7.25 म्हणजे 7 आणि क्वार्टर. ही संख्या 7.25 ही संख्या दर्शवणारा अपूर्णांक पुढीलपैकी कोणता आहे? पुढीलपैकी कोणता आहे? आता ऑप्शन काय दिले आहे बघा बालमित्रांनो, सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज. ऑप्शन दिलेला आहे 27/4, म्हणजे त्याला आपण 27 अंश छेद 4 छेद 4 असं म्हणूया. दुसरं 30/4, तिसरं आहे 29/4 अँड द लास्ट अँड फोर्थ इज 31/4. बघा आता प्रश्न समजून घ्या बालमित्रांनो. त्यांनी काय म्हटलं आहे की 7.25. आता 7.25 म्हणजे काय, तर 7 पूर्ण आणि अजून एक क्वार्टर. 7.25 ही संख्या दर्शविणारा म्हणजे 7.25 हे दाखवणारा फ्रॅक्शन खालचा कोणता फ्रॅक्शन आहे की ज्याचा अर्थ होतो 7.25.
आता आपण करून बघूया. आता आपण पहिला फ्रॅक्शन घेऊया. पहिला ऑप्शन मधला पहिला फ्रॅक्शन आहे 27/4. आता बघा इथे कितीचा पूर्ण आहे बरं, सांगा सगळ्यांनी, चॅट मध्ये लिहून पाठवा मला पटापट. बरोबर, हे कितीचा पूर्ण आहे, हा 4चा पूर्ण आहे. आता हे 4चा पूर्ण आहे म्हणजे याच्यामध्ये किती आहे, आपण चला याला इम्प्रॉपरला आपण काय करूया, मिक्स नंबर मध्ये कन्व्हर्ट करूया. म्हणजेच अंशाधिकला आपण पूर्णांक युक्त मध्ये कन्व्हर्ट करूया. 4 चे घेतले तर किती होतील पहा, 4 6 होतील. 4 पूर्णचे 6 मिळतील आपल्याला, 6 फ्रॅक्शन मिळतील आपल्याला 4 पूर्णचे बघा. आणि मग तो उरलेला 24 आणि उरलेले 27 मधून 24 गेले तर उरले 3 म्हणजे 3/7 हा आपला शिल्लक राहिला. म्हणजे याचाच अर्थ काय होतो, सॉरी म्हणजे इथे 6 पूर्ण झाले आपले, इथे 24 म्हणजेच हे आपले 6 पूर्ण झाले आणि उरलेले 3. कळलं का बालमित्रांनो, की 27/4 याचं जर आपल्याला, हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, याचं जर आपल्याला मिक्स नंबर मध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर आपल्याला बघावं लागतं. एक मिनिट, मी परत समजून सांगते तुम्हाला की आपल्याला परत सांगावं लागेल. याचं कन्व्हर्शन करायचं असेल तर इथे 4चा होल आहे आपला, पूर्ण आहे 4चा होल. मग 4चा होल आहे तर 27 मध्ये असे किती बसतात, तर असे बसतात 6. कारण 6 4 into 6 केले तर आपल्याला आन्सर मिळते 24. म्हणजे असे 6 मिळतात. म्हणजे हा 6 पूर्ण झालेला आहे याचे. आणि मग उरले किती, आता हा 27/4 आहे ना, याच्यामधले 24 गेले म्हणजे -3. तर अजून आपल्याला 3, 27 मधून 24 गेले तर 3 उरतात. म्हणजे 3/4 हा आपला शिल्लक राहिला. म्हणजेच 27/4 याचाच अर्थ होतो 6/3/4. ओके, कळलं सगळ्यांना? पटापट पहा, वाटल्याच राईट डाऊन करून घ्या कसं काढलं ते. तुम्हाला माहिती आहे, पहिल्या क्लासमध्ये आपण बघितलंय, तरी पण एक रिव्हिजन म्हणून बघून घ्या. म्हणजे आपलं पहिल्या याचा आन्सर काय आलाय, 27/4चा आन्सर काय आलेला आहे आपला, बघा पटापट राईट डाऊन करा. बघा याचा आपला आन्सर आलेला आहे 6/3/4. ओके, डन. चला बालमित्रांनो, दुसरं बघूया आपण. आता दुसरं सॉल्व्ह करून बघूया, त्याचं किती आन्सर येते ते बघूया आपण. कारण आपल्याला 7.25 हा दिसायला हवा. म्हणजे 7.25 म्हणजे बघा, आता हा दुसरा, हा काय आहे, याचं नाव 3/4. आता इथे पण 4चा पूर्ण आहे, 4चा काय आहे, पूर्ण आहे. म्हणजे असे किती बसतील याच्यामध्ये, असे पूर्ण किती बसतील, असे पूर्ण 7 बसतात. म्हणजे 7. आता इथे 28 झाले, उरले 2 म्हणजे 2/4. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 30/4चा अर्थ दुसरा 7 पूर्ण 2/4 असा याचा अर्थ झालाय. म्हणजे आपण इथे लिहूया 7 फुल होल अँड 2/4. बघा आता हा तिसरा बघूया. तिसऱ्याचं नाव काय, 29/4. आता इथे पण 4चा पूर्ण आहे. आता इथे जर 4चा पूर्ण केला, इथे पण परत आपल्याला 7 पूर्ण होतील, है ना. बघा 29 मधून 28 गेले तर 1 उरणार. म्हणजे 7 पूर्ण आणि 1/4. ओके, बघा म्हणजे याचं नाव काय आहे दुसरं, या इम्प्रॉपरचं जर आपण मिक्स नंबर मध्ये कन्वर्ट केलं तर तो झाला 7 होल अँड 1/4. ओके, आता बघा, आता त्याचं म्हणणं काय होतं बघा, पुढचं सोडवायची काही गरज नाही आपल्याला, कारण आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं 7 आणि क्वार्टर, हा झाला 7.25. म्हणजे कुठला फ्रॅक्शन आहे की जो 7.25 ही संख्या दाखवतो, तर हा जो फ्रॅक्शन आहे थर्ड नंबरचा 29/4 हा आपल्याला 7 होल 1/4
म्हणजेच त्याला 7.25 असं मराठीत म्हणतात. तर 7.25 ही संख्या आपल्याला दाखवतो. हे तुमच्या आता लक्षात आलं सगळ्यांच्या. हे सोडवायची गरज नाही कारण आपल्याला ते आन्सर मिळालेलं आहे, त्यामुळे आपल्याला ते सोडवायची गरज नाही. चला पटापट राईट डाऊन करा बेटा. आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया मग. चलो जल्दी जल्दी राईट डाऊन करू बेटा. बघा आता दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन काय आहे बघा. पहिला समजून घेतलं तुम्ही. आपण काय केलं, इम्प्रॉपरला मिक्स मध्ये कन्व्हर्ट केलं. मी हे तुम्हाला आधीच्याच क्लासमध्ये सांगितलंय की कशा प्रकारे कन्व्हर्ट करायचं. इथे परत तुमची छान रिव्हिजन होत आहे, म्हणजे याच्या पुढचं तुम्हाला पटापट उत्तरं देता येणार. ही जशी जर तुमची छान प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला फ्रॅक्शन अतिशय आवडायला लागतील. म्हणजे फ्रॅक्शन वरचे कुठलेही क्वेश्चन आले की तुम्हाला मजा येईल सोडवायला आणि तुम्हाला खूपच छान वाटेल. ओके ओके बालमित्रांनो, चला बघूयात. आपण आता दुसरा क्वेश्चन बघूयात. बघा काय म्हणतोय, पुढील पर्यायापैकी, म्हणजे ऑप्शन पैकी, पर्याय म्हणतात मराठीत ऑप्शनला. पुढील पर्यायापैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची, म्हणजे कन्वर्ट झालेली बरं, रूपांतराची योग्य जोडी कोणती? योग्य जोडी कोणती? बघा बालमित्रांनो, प्रश्न आहे आणि ऑप्शन दिलेले आहे. तर आपण काय करू, ऑप्शन घेऊया डायरेक्ट सोडवू, म्हणजे ऑप्शन घेऊनच सोडवूया. आता ही एक जोडी त्यांनी दिलेली आहे. आता एक एक जोडी घेऊन आपण सोडवून बघूया. चालेल बालमित्रांनो. बघा प्रश्न काय आहे, क्वेश्चन काय आहे. आपण क्वेश्चन नेहमी 2-3दा वाचायचा. पुढील पर्यायांपैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची योग्य जोडी कोणती? म्हणजे पुढे काही जे ऑप्शन दिलेले आहे त्या ऑप्शन मध्ये दोन्ही बाजू सारख्या, इथे बघा इक्वल टू च दिलेलं आहे, म्हणजे इज इक्वल टू म्हणजे बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे, समानचं चिन्ह दिलं आहे, म्हणजे दोन्ही बाजू साम्य सारख्या असेल असं कोणतं ऑप्शन आहे. योग्य जोडी कोणती, म्हणजे कोणती आपल्याला ती शोधून काढायची आहे. आता पहिल्या ऑप्शन मध्ये हे दिलेलं आहे. आता बघा इथे काय म्हटलं आहे की 9 होल आहे, पूर्ण आहे, आणि 3/5 आहे. मग आता याचा आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे. म्हणजे 93/5 ला आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे मिक्स नंबर मध्ये, म्हणजेच पूर्णांक युक्त अपूर्णांकात. हा अंश अधिक आहे. मग आता बघा कितीचा पूर्ण आहे, 5चा पूर्ण. कितीचा पूर्ण आहे, 5चा पूर्ण आहे. मग आता 5चा पूर्ण आहे, तर आता इथे किती होणार, किंवा आपण याला एक काम करूया, आपण हा जो आहे इथे याला आपण अंश अधिक मध्ये रूपांतर करूया. हा जो पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे किंवा मिक्स नंबर आहे याला आपण इम्प्रॉपर करूया. याला इम्प्रॉपर केलं तर खूपच इझी आहे. बघा हा 9 होल आणि 3/5 आहे. आपण काय करतो, या दोघांचा गुणाकार करतो, म्हणजे 5 × 9 आणि याला प्लस करतो, +3. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा बालमित्रांनो, सूत्र लक्षात ठेवा नेहमी. याला आणि याला गुणाकार करायचा, याला प्लस करायचा, आणि जो त्याचा डिनॉमिनेटर आहे तो मात्र कायम जेवढाचा तेवढाच राहतो, तो जसाच्या तसा राहतो, जो दिलेला असेल तो. ओके, याचं जर उत्तर काढलं तर तुम्ही किती येईल बघा, हे होईल 45 + 3/5. आता याचं होईल 48/5. बघा आता आपण याला कन्वर्ट केलं, मिक्स नंबरला कन्वर्ट केलं इम्प्रॉपर नंबर मध्ये. बघा आता काय हे झालं, आपल्याकडे उत्तर आलंय 48/5 = 93/5. म्हणजे बरोबर आहे का? बघा बरोबर दिसतंय का तुम्हाला? ते दोघे सारखे आहेत का? नाही, हे इक्वल टू नाही आहे, म्हणजे हे ऑप्शन काही आपलं बरोबर नाही. म्हणजे आपण 1 नंबरचं ऑप्शन घेणार नाही. बघा सॉरी, तुम्ही लिहिताय का? बघा पटकन लिहून काढा. मग चला पटकन लिहून काढा, म्हणजे मग मी तुम्हाला सांगते पुढचं ऑप्शन काय आहे. ओके बालमित्रांनो, तुम्ही मला चॅट मध्ये सांगत जा बाळा
की मॅडम आमचं राहिलं आहे, झालं आहे, बघा हे नॉट इक्वल टू आहे. ओके, म्हणजे हे काही ऑप्शन आपलं बरोबर नाही आहे, योग्य जोडी नाहीये. ओके, आता आपण दुसरं ऑप्शन काय दिलंय ते बघूया. त्यांनी दुसरं ऑप्शन काय दिलंय बघा. दुसरं ऑप्शन, दुसरी जोडी कोणती दिली आहे, तर दुसरी जोडी आहे 10 होल 7/8 आणि 87/8. बघा आता हे काढून बघूया आपण. आता इथे हा तर दिलेलाच आहे मिक्स नंबर, पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता याला आपण इम्प्रॉपर मध्ये याला कन्वर्ट करूया. परत बघा, नेहमीसाठी लक्षात ठेवा 8 × 10 + 7 आणि डिनॉमिनेटर जसाचा तसा तोच राहतो. ओके, देन इथे होणार 80 + 7 आणि 8, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे 87/8. बघा आता बघा, हा जो काढलाय आपण, हा जो मिक्स नंबर होता याचा आपण इम्प्रॉपर मध्ये कन्व्हर्शन केलाय, म्हणजे पूर्णांक युक्तच आपण अंशाधिक मध्ये कन्व्हर्शन केलं, तर ते काय आलं 87/8. आणि जो आपल्याला आधी दिला होता तो सुद्धा 87/8 आहे. म्हणजेच ही जोडी योग्य जोडी आहे, म्हणजे हे दोन्हीही बरोबर आहे. चला पटकन राईट डाऊन करा, म्हणजे आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर 2. तरी पण मी तुमच्या एक समाधानासाठी आपण एक अजून तिसरं पण सोडून पाहूया. आपला ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर, बट वी सॉल्व अदर. ओके, बघा एक असं पण दिलेलं आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये की 25/9 आणि 4 होल आणि 1/9. आता बघा आपण काय करूया, याला कन्वर्ट करूया इम्प्रॉपर मध्ये. परत असंच 9 × 4 + 1 आणि डिनॉमिनेटर 9. आता यांचं काय उत्तर येणार बरं 37/9. आता तुम्ही बघा 25/9 आणि ते 37/9, म्हणजे परत हे इज इक्वल टू नाहीये. म्हणजे ही जोडी बरोबर आहे, योग्य आहे. म्हणजे पुढील पर्यायांपैकी, म्हणजे पुढील ऑप्शन पैकी रूपांतर म्हणजे कन्वर्ट केल्यावरची जी जोडी आहे ती योग्य जोडी आहे ऑप्शन नंबर 2. म्हणजे राईट आन्सर इज काय आहे मग सांगा सगळ्यांनी. राईट आन्सर इज ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला बघू द्या मला कोणी कोणी दिलं बरोबर आन्सर, सांगू द्या मला कोणी कोणी दिलाय आन्सर बरोबर. व्हेरी गुड बाल मित्रांनो, छान, शाबास. चला पटापट राईट डाऊन करा, म्हणजे आपल्याला पुढच्या नंबर कडे जाता येईल, पुढचा प्रश्न सॉल्व्ह करता येईल बेटा. चला सगळ्यांनी लिहून घ्या. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. झालाय लिहून सगळ्यांचं? सगळ्यांनी क्लासकडे लक्ष द्या बेटा, पटापट लिहून घ्या. ओके, चला आपण आता पुढला नंबर बघूया, पुढला क्वेश्चन बघूया. तुम्ही जर हे तुमच्या वहीमध्ये छान लिहून घेतलं तर तुमच्या स्वतःच्या अशा नोट्स होतील तयार, आणि तुम्हाला कळेल की कशा प्रकारे उत्तर काढावं लागतं, कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागतं, आहे की नाही. बघा मी पुढचा प्रश्न सांगते आहे तुम्हाला. पटापट लिहून काढा. आणि मला माहिती आहे पुष्कळ मुलं लिहितात, ती मला नंतर क्लास झाल्यावर मेसेज पण करतात. त्यांनी जे काही लिहिलं असतील, त्यांच्या नोट्स बनवल्या असतील, त्या सगळ्या मला पाठवतात मुलं. सॉरी. बघा पुढचा क्वेश्चन घेऊया बालमित्रांनो. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 इज 10.5 म्हणजे 10.5 या संख्येत पुढील पैकी कोणता अपूर्णांक मिळवावा, कोणता अपूर्णांक मिळवावा
म्हणजे बेरीज सव्वा अकरा येईल. आता बघा 11:15 मगाशी 7:15 आले होते, आता 11:15 आले आहे, म्हणजे 11 पूर्ण आणि अजून क्वार्टर 11:15 येईल. हे तुम्हाला समजलं पाहिजे. बघा मराठी माध्यमाच्या मुलांसाठी 10:30 म्हणजे 10 आणि अजून अर्धा. ओके, मराठी माध्यमाच्या मुलांसाठी 10:30 म्हणजे 10 अजून अर्धा आणि 11:15 म्हणजे 11 अजून पावभाग, 11 आणि अजून पावभाग असे 11:15. मग त्यांचं म्हणणं काय आहे की 10:30 या संख्येत पुढील पैकी कुठला पूर्णांक मिळवावा म्हणजे बेरीज 11:15 येईल. आता 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. कोणती कोणती दिले आहे? 1/2 and the 2 is option 2 is 1/4, option 3 is 3/4 and the option 4 is 4/5. आता बघा, आता आपल्याकडे किती आहे? 10:30 आहे, म्हणजे 10:30 आहे म्हणजे 10 पूर्ण आहे आणि अजून अर्धा आहे. ओके, आणि आपल्याला किती पाहिजे आहे? 11 11:15 पाहिजे, म्हणजे हा आपल्याला पाहिजे, हा तयार झाला पाहिजे, हा आपल्याकडे आहे. 10 प्लस 10 आणि अर्धा हा आपल्याकडे आहे, आपल्याला हा मिळवायचा आहे. मग काय करायचं बघा. आता काय आहे? आता हा म्हणजेच काय आहे? हाफ म्हणजेच काय आहे? हाफ म्हणजेच 2/4 सुद्धा आहे. 4 चे 2 भाग म्हणजे झाला हाफ. बघा मग आता हा आहे 2/4 आणि हा आहे 1/4. हा 10 म्हणजे 10 आणि प्लस किती? अर्धा. अर्धा म्हणजे 2/4. 2/4 म्हणा, 1/2 म्हणा, सेम टू सेम. आणि हा आपल्याला एवढा बनवायचा आहे, 11:15 बनवायचा आहे. तर 11 मध्ये आपल्याला एवढं म्हणजे बनवायचं आहे, एवढं झालं पाहिजे. मग आता समजा याच्यामध्ये किती मिळवले तर एवढा होईल. याच्यामध्ये आपण किती मिळवले ते एवढा होईल. त्याच्यामध्ये आपण 3/4 मिळवले तर आपल्याला 11.25 मिळेल. ओके, चला आता आपण पुढचं बघूया. सॉल्व करून घ्या तुम्ही पटकन, राईट डाऊन करा. याच्यामध्ये आपण अजून 2/4 मिळवले यामध्ये आणि अजून 1/4 अशी 2 मिळवले. म्हणजे आधी आपल्याकडे 10.5 होता, तर आपल्याला 11 मिळवायचा आहे. तर त्याच्यात आपण काय केलं? अजून 2/4 मिळवले आणि 1/4 मिळवला यामध्ये. तर आपल्याला आन्सर काय मिळालं? 3/4. म्हणजे यामध्ये जर आपण बघा 2/4 मध्ये जर आपण 3/4 मिळवले तर आपल्याला आन्सर येईल 5/4. 5/4 म्हणजेच काय होईल की 4 पूर्ण. इथे हा एक होल पूर्ण झाला म्हणजे एक मिळाला आपल्याला आणि अजून 1/4 म्हणजेच 10 मध्ये हा 1 मिळवला. 10 प्लस 1 केले तर 11 झाले. 11 आणि हा 1/4 म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे 11.25 हा फ्रॅक्शन मिळेल. म्हणजे त्याच्यासाठी ऑप्शन 3 इज द राईट ऑप्शन. ओके, आधीच आपल्याकडे 2/4 होता, आपण त्याच्यामध्ये अजून 3/4 मिळवला. त्याच्यामुळे आपल्याकडे टोटल झाले 5/4. 5/4 म्हणजेच 4/4 झाला तो होल पूर्ण. म्हणजे 10 मध्ये 1 मिळवला झाला 11 आणि उरलेला 1/4 म्हणजे झाला तो 11 होल आणि 1/4. ओके, गॉट इट. आता आपण पुढला प्रश्न बघूया.
समजलं बालमित्रांनो तुम्हाला सगळ्यांना? ओके, चला पुढचा बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 इज 12 प्लस स्क्वेअर अपॉन 6 इज इक्वल टू 30 होल 1/6. हे विधान म्हणजे सेंटेन्स सत्य होण्यासाठी, खरं ठरण्यासाठी, म्हणजे याच्या बरोबर हे आहे, हे खरं होण्यासाठी स्क्वेअरच्या जागी कोणता अंक असावा? स्क्वेअरच्या जागी कोणता अंक असावा? ओके. ऑप्शन नंबर 1 इज 7, ऑप्शन नंबर 2 इज 6, ऑप्शन नंबर 3 इज 5 आणि ऑप्शन नंबर 4 इज 9. चला विचार करा बालमित्रांनो, पटापट विचार करा, सांगा मला काय आन्सर येणार आहे. चला पटापट चॅट मध्ये लिहा, बघू मला कोणाकोणाचे बरोबर आहेत. तर बघा, आता लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. ओके, आता बघा हा काय म्हणतो, इथे 12 होल पूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये इथे माहित नाही आहे, इथे 6 आहे, म्हणजे 6चा पूर्ण आहे. 6चा पूर्ण असे किती पूर्ण आहे? तर 12 आहे. ओके, आणि इथे मात्र 13 आणि इथे 1/1/6. हे दोघं सारखे आहे, सेम टू सेम. म्हणजे इथे 6चा पूर्ण आहे, इथे 13 पूर्ण आहे. मग आता इथे 13 पूर्ण आहे, आपल्याला इथे पण 13 पूर्ण लागतील, तरच हे बरोबर आहे असं होईल. आता इथे 13 पूर्ण होण्यासाठी या 6 पेक्षा मोठा न्यूमरेटर इथे लागणार आहे. मग जर आता आपण इथे, आता हा तर आपण घेऊच नाही शकत, 6 एवढाच आहे, हा पण नाही घेऊ शकत. मग आपण इथे 7चा विचार करू, म्हणजे 12 प्लस 7 6 केलं. बघा आता काय झालं, बघा आता हा जो बघा तुम्ही 7/6 7/6 केला, तर त्याचा अर्थ काय आहे? हा 6चा पूर्ण आहे ना, म्हणजे 6चा पूर्ण 7 मधला, म्हणजे हा झाला 1 होल झाला याच्यातला, आणि उरले किती? 1/6. म्हणजे आता बघा हा झाला 7/6. म्हणजे इथे जर 7 असेल तर हा जो 1 आहे, हा जर आपण 12 मध्ये मिळवला तर हे झाले 13. ओके, हे 13 झाले आणि 1/6 शिल्लक राहतो. म्हणजे जर आपण या 12 प्लस 1/6 असं केलं तर याचा आन्सर होईल 13 1/6. मग हे 13/1/6 या 13 होल 1/6 ला इक्विव्हॅलेंट आहे, दोनही सेम टू सेम आहेत, म्हणून इथे हे जे सेंटेन्स आहे हे खरं आहे. कळलं का तुम्हाला सगळ्यांना? परत बघूया आपण, की इथे त्यांनी सांगितले की 12 पूर्ण आहे, पूर्ण 12 होल, इथे काहीच नाही सांगितलं आणि हा 6 दिला, म्हणजे 6 चे पूर्ण, असे 6 चे पूर्ण किती आहे? 12 आहे. इथे 6 चे पूर्ण किती आहे? 13 आहे. मग आता हे दोघंही बरोबर आहेत. मग आता इथे 12 आहे, इथे 13 आहे, तर इथे पण 13 व्हायला पाहिजे, म्हणजे अजून एक 6चा पूर्ण पाहिजे. आता इथे 1च आहे, म्हणजे इथे आपल्याला असा नंबर घ्यावा लागेल ज्यामुळे 6चा एक पूर्ण पण होणार आणि 1 शिल्लक पण राहणार. मग 7 असा नंबर आहे की ज्याच्यामध्ये 6 पूर्ण पण होणार आणि 1 शिल्लक पण राहणार, कारण 6 + 1 किती होतं? 7. बघा, म्हणजे आपण काय केलं मग 7/6, म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो? 7/6चाच नंबर काय होतो की एक 1 होल पूर्ण आणि 1/6. आता हा जो 1 होल पूर्ण आहे, हा जर आपण 12 मध्ये मिळवला तर ते झाले 13, आणि 13 झाल्यानंतर 13 पूर्ण आणि मग राहिला 1/6 शिल्लक, तर तो झाला 13 1/6 आणि तिकडचे 13 1/6. हे दोनही सेम टू सेम झाले. म्हणजे इथे जर 7 केले आपण तर हे दोन्हीही नंबर किंवा दोन्हीकडच्या संख्या ह्या सारख्या होतात. म्हणजे हे विधान किंवा हे सेंटेन्स ट्रू आहे असं प्रूव्ह होतं. म्हणून बॉक्सच्या जागेवर काय येणार आहे? 7 येणार आहे.
म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर 1 इज द राईट अँसर. चला पटापट लिहून घ्या. लक्षात आलं का सगळ्यांच्या? समजलं का बेटा? सगळ्यांना समजलं का बाळा? अतिशय सोपं आहे. पटापट डोकं लावायचं आणि छान सॉल्व्ह करायचं. चला फक्त राईट डाऊन करा पटापट. समजलं नाही तर मला सांगायचं बेटा, मग मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते परत. बघा आता आपण पुढचं बघूया. लिहिलं का सगळ्यांनी बाळा? चला आता आपण पुढचं बघूया. बघा 16/9 हा मोठा आहे म्हणते. 1/, बघा जेव्हा आपल्याला बॉक्स येतो किंवा स्टार येतो तेव्हा आपल्याला त्या स्टारची किंवा त्या बॉक्सची किंमत काढावी लागते. तिथे किती लिहिलंय ते काढावं लागते. असेल तर स्टारच्या जागी पुढील पैकी कोणता अंक असावा? पुढील पैकी कोणता अंक असावा? विचार करा. चला बालमित्रांनो सांगा कोणता नंबर असेल इथे? ऑप्शन सांगते वाटल्यास मी. ऑप्शन 1 इज द 5, सेकंड इज 7, थर्ड वन इज 8 अँड द फोर्थ वन इज द 0. ओके, सांगा आता पटापट. विचार करा की हा याच्यापेक्षा हा मोठा आहे. हा याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे हा लहान आहे. हा लहान असेल तर स्टारच्या जागेवर कुठला नंबर असेल? या 4 पैकी कुठला नंबर असेल? आता बघा 0 घेतलं तर काही म्हणजे काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे 0 तर कॅन्सलच झाला आपल्या याच्यातून. आता बघा आपण घेऊन बघूया. एक चालेल आपण 5 घेऊन बघूया. पहिलाच घेऊन बघू आपण. आता 1 इथे जर आपण स्टारच्या जागेवर 5 घेतला आणि इथे 9. आता हा आपला मिक्स फ्रॅक्शन आहे. याला इम्प्रॉपर मध्ये आपण काय करूया? कन्वर्ट करूया. तर याला इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला माहित आहे आणि डिनॉमिनेटर जसाच्या तसा. म्हणजे याचं काय उत्तर आलं बघा. बघा याचं उत्तर आलं 14/9. म्हणजे हा आहे 16/9 आणि हा आहे 14/9. म्हणजे बरोबर आहे. याच्यापेक्षा हा कसा आहे? मोठा आहे. कारण दोन्ही डिनॉमिनेटर कसे आहे? सारखे आहे. दोन्ही डिनॉमिनेटर सारखे असल्यामुळे आपल्या लक्षात येते की हा याच्यापेक्षा मोठा आहे, हा लहान आहे. म्हणजे आपल्याला जर या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी 5 घेतले तर आपलं हे एकदम बरोबर आहे. सेंटेन्स बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इथे काय असं असणार आहे? स्टारच्या जागेवर 5 असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द राईट अँसर. म्हणजे आपल्याला अँसर की मध्ये किंवा अँसर शीट मध्ये तुमची जी अँसर शीट आहे तिथे तुम्हाला 1 नंबरला तुम्हाला असं छान पूर्ण ब्लॅक पेपरनी ब्लू पेननी असं ब्लॅक तुम्हाला पूर्ण गोल करावा लागेल. पूर्ण घट्ट तो गोल करावा लागेल. रंगवून टाकावं लागेल. ओके, अँसर शीट मध्ये, क्वेश्चन पेपरवर नाही, अँसर शीट मध्ये. ओके, लिहून घ्या पटकन तुम्ही. समजत आहे का बालमित्रांनो तुम्हाला? येस और नो लिहा. समजत असेल तर येस लिहा, नाहीतर नो लिहा बेटा. पटकन राईट डाऊन करा. म्हणजे मग आपण पुढचा प्रश्न बघूया.
चला आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न बघा बालमित्रांनो. पुढील पर्यायांपैकी अपूर्णांकाच्या पुढील पर्यायांपैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची कोणती जोडी, बघा आधी आपण बघितलं होतं कोणती जोडी योग्य आहे. आता बघा काय क्वेश्चन आहे, कोणती जोडी योग्य नाही, कोणती जोडी योग्य नाही. बघा बालमित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर जिथे नॉट आहे, नो आहे असे लक्षात ठेवायचे. योग्य नाही म्हणतोय तो. बघा त्यांनी पहिले एक जोडी दिली, आपण आता एक एक ऑप्शन मधली एक एक जोडीच बघणार आहोत. 2 होल आहे 3/4 इज इक्वल टू 11/4 म्हणजे या दोन्ही सारख्या आहेत. बघा आता हे बघूया आपण सारखे. आता त्यांनी काय म्हटलंय, योग्य नाही म्हणजे योग्य आहे का हे बघूया आपण. आता इथे जर याचं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मिक्स नंबरचं इम्प्रॉपर मध्ये, म्हणजेच आपलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला अंशाधिक मध्ये रूपांतर करायचं, कन्वर्ट करायचं. काय करतो आपण, हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. आणि डिनॉमिनेटर जसाच्या तसा. बघा आता काय उत्तर आलं याचं उत्तर आलं म्हणजेच याचं उत्तर आलंय म्हणजे हे दोघंही सेम टू सेम आहेत. हे दोघंही सेम टू सेम आहे म्हणजे हे योग्य आहे. म्हणजे योग्य असल्यामुळे हे आपलं ऑप्शन नाही आहे. आता दुसरं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये कोणती जोडी दिली आहे ते बघूया आपण. दुसऱ्या ऑप्शन मध्ये जोडी दिलेली आहे 4 होल आहे 2/3 इज इक्वल टू 14/3. बघा आता इथे परत इथे 3/4 प्लस 2 आणि डिनॉमिनेटर आहे 3 आणि इकडे याला इक्विव्हॅलेंट आहे किंवा बरोबर समान आहे. हा आता हे झालं 3. बघा याचं पण आन्सर आलं 14/3 आणि हा 14/3 आहे. म्हणजे दोन्हीही इक्वल आहे. म्हणजेच हे सुद्धा योग्य जोडी आहे. हे योग्य जोडी आहे. त्याच्यामुळे दोन्ही ऑप्शन आपलं आन्सर नाही आहे. मग आता आपण तिसरं बघूया. तिसरी जोडी कुठली दिलेली आहे. आता तिसरी जोडी दिलेली आहे पहा बालमित्रांनो. लक्षात येते बाळा तुमच्या सगळ्यांच्या. बघा तिसरं दिलंय 28/5 बरोबर 5 होल 3/5. बघा आता हे पण आपण चेक करूया हे सारखे आहेत की नाही बघून घेऊया. ओके चला आता बघा याला इम्प्रॉपर करूया. म्हणजेच 5 × 5 + 3 आणि डिनॉमिनेटर जसाच्या तसा. म्हणजे काय झालं 25 + 3 डिनॉमिनेटर 5 28/5 आणि इकडे पण झाले 28/5. म्हणजे ही पण जोडी सारखी आहे. ही पण जोडी सारखी आहे. ही पण जोडी सारखी आहे आणि ही पण जोडी सारखी आहे. तीनही जोड्या योग्य आहे. आता ह्या तीनही जोड्या योग्य असल्यामुळे यातलं तीनही ऑप्शन पैकी आपले एकही ऑप्शन बरोबर नाही. त्यांनी काय म्हटलं आपल्याला कुठली जोडी बरोबर नाही, कुठली जोडी योग्य नाही. ह्या तीनही जोड्या योग्य आहेत. त्यामुळे हे आपलं काही तीनही ऑप्शन नाही आहे. आता आपण चौथ्या नंबरचं बघूया
तोपर्यंत पटकन तुम्ही राईट डाऊन करून टाका, म्हणजे मग मी चौथ्या नंबरचं सांगते तुम्हाला. झालं बेटा लिहून सगळ्यांचं? आता चौथं ऑप्शन काय आहे बघूया आपण. बरं मी इथे चौथं ऑप्शन घेते, म्हणजे इकडचं तुमचं लिहिणं होऊन जाईल. ओके, पहिलं काही आपलं ऑप्शन नव्हतं, कारण ते बरोबर आहे, तीनही गोष्टी बरोबर आहे. आता चौथं ऑप्शन आहे 2 होल आहे आणि इथे 3/8 आहे आणि त्याचं म्हटलंय त्यांनी 23/8 इज इक्वल टू आहे, म्हणजे बरोबर आहे, समान. आता हे बघूया आपण. 8 into 2 plus 3 आणि डिनॉमिनेटर 8 इक्वल टू 23/8 असं म्हणतोय तो. आता याचं काय होईल? बघा, आता याची जर ऍडिशन केली तर काय येईल? 19/8 आणि इकडे 23/8. बघा, आता तुम्ही बघा, आता तुम्ही सांगा मला, हे बरोबर आहेत का? दोन्ही सारखे आहेत का? जसे हे 2 सारखे होते, हे 2 सारखे होते, आधीचं सारखं होतं, तसे हे सारखे नाहीत. नॉट इक्वल टू म्हणजे ही जोडी योग्य नाही. ऑप्शन नंबर 4 इज नॉट द राईट जोडी म्हणायचं, किंवा ते दोन फ्रॅक्शन आहेत ते योग्य नाही. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपल्याला उत्तरामध्ये लिहावं लागेल. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. ओके, देन यू राईट इन युअर नोटबुक. पुढचा प्रश्न बघूया बालमित्रांनो. पटापट राईट डाऊन करा. बघा, पुढचा क्वेश्चन बघूया आपण. पुढचा क्वेश्चन आहे 10 होल 3/4 म्हणजे किती? बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे, मराठी माध्यमाच्या मुलांसाठी आहे हा. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, याचा अर्थ होतो 9:15. दुसरं आहे 10:15. आपण 10:30, 11:30, 11:15, 2:30 असं म्हणतो. आपल्याकडे आपण सगळेजण उपयोगात आणतो 10:15. तुम्हाला घड्याळ माहिती आहे सगळ्यांना. घड्याळ डोळ्यासमोर आणायची आणि लक्षात घ्यायचं. बघा, आता इथे तो म्हणतोय की 10 होल आहे आणि 3/4 आहे म्हणजे किती? आता हे 9:15 होतील का? 10 होल पूर्ण आहेत ना, 10 पूर्ण आहे म्हणजे 9:15 होणार नाही. 10 पूर्ण झाल्यावर अजून 3/4 टाइम झालेला आहे, म्हणजे 3 टाइम अजून पूर्ण झालेला आहे 4 टाइम मधले. म्हणजे अजून जर 1 पार्ट घेतला तर पूर्ण होल होऊन जाते, 11 वाजून जातील. मग 11 वाजायला एक पार्ट कमी आहे, 4 पार्ट पैकी एक कमी आहे, म्हणजे तो काय होईल? 10:15. म्हणजे ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. बघा, आता पुढला क्वेश्चन बघूयात आपण. पुढील क्वेश्चन बघू आपण. सुरजितने एका दुकानातून सव्वा, बघा, सव्वा हे लक्षात ठेवायचं.
1 असते आणि आणखी क्वार्टर असतो. 1.25 किलोग्रॅम साखर व दुसऱ्या दुकानातून, एका दुकानातून त्यांनी 1.25 किलोग्रॅम साखर आणली आणि दुसऱ्या दुकानातून सुरजितना 3.5 आता तुम्हाला 3.5 समजेल कशाला म्हणतात. याच्या भाषेत लिहायचं असलं तर कसं लिहिणार? 3.5 किलोग्रॅम साखर, 3.5 किलोग्रॅम साखर. बघा अशा प्रकारचे प्रश्न येतात स्कॉलरशिप मध्ये. खरेदी केली तर त्याने एकूण, एका दुकानातून वेगळी घेतली, एका दुकानातून वेगळी घेतली, एका दुकानातून 1.25 किलो घेतली, दुसऱ्या दुकानातून 3.5 किलो घेतली, तर त्याने एकूण किती साखर खरेदी केली? एकूण किती साखर खरेदी केली? बघा आता बघूया आपण. ऑप्शन दिलेले आहे त्यांनी. ऑप्शन 1 आहे 3 किलोग्रॅम, ऑप्शन 2 आहे 3 and 4 आणि 3/4 किलोग्रॅम, तिसरा ऑप्शन आहे 3 होल आणि अजून अर्धा म्हणजे 3.5 किलोग्रॅम, आणि ऑप्शन नंबर 4 इज 4 किलोग्रॅम. बघा आता आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन. अतिशय सोपा आहे. दिसत जरी मोठा असेल, वाढला जरी असेल ना, तरी हा प्रश्न खूप सोपा आहे बालमित्रांनो. फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं. लक्षात काय घ्यायचं की एका दुकानातून त्यांनी 1.25 किलो साखर घेतली आणि दुसऱ्या दुकानातून त्यांनी 3.5 किलो साखर घेतली. आता 1.25 किलो साखर म्हणजे काय हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता 1.25 किलो म्हणजे 1 पूर्ण आणि अजून पाव भाग म्हणजे झाली ती 1 पूर्ण आणि अजून पाव भाग झाली 1.25 किलो. इकडे 3.5 म्हणजे 2 पूर्ण आणि अजून, कारण 3.5 मी आताच सांगितलं तुम्हाला की एक भाग कमी पूर्ण व्हायला, होल व्हायला, 4 भाग व्हायला, एवढी साखर त्यांनी दोन्ही दुकानातून घेतली. आता पूर्ण किती झाली? आता सोपंच आहे, खूपच सोपं आहे. हा एक होल आणि हा एक होल, किती झाले? दोन्ही मिळून पूर्ण 3 झाले, 3 होल. आता हा 1/4 आहे आणि हा आहे 3/4. आता याचं डिनॉमिनेटर सेम टू सेम आहे, त्याच्यामुळे आपल्याला याची ऍडिशन करता येते. हे झाले 4/4. आता 4/4 याचाच अर्थ काय होता इथे वेगळा. 4/4 म्हणजेच काय आहे? 1 पूर्ण आहे ना. मग आता इथे 3 पूर्ण होता, त्याच्यामध्ये 1 पूर्ण मिळवला, तर किती झाले? आन्सर किती? 4. म्हणजे 4 पूर्ण म्हणजे 4 किलोग्रॅम साखर त्यांनी आणली. समजलं का बालमित्रांनो? परत लक्ष द्या की सुरजित जो होता ना, त्याने 1.25 किलो साखर एका दुकानातून घेतली त्याने 1.25 किलो. 1.25 किलो म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे 1 पूर्ण आणि पाव भाग, म्हणजे 1 होल अँड क्वार्टर म्हणजे 1.25 किलो. त्याच्यामध्ये त्याने अजून 3.5 म्हणजे काय? तर 2 पूर्ण आणि 3/4 म्हणजे अर्ध्यापेक्षा अजून अर्ध्यामध्ये अजून एक पाव भाग मिळवला, तर ते 3 भाग झाले, त्याला म्हणतात 3.5. या दोघांची बेरीज केली तर हा 1 आणि हा 2 हे ते दोघे पूर्ण आहे, त्याच्यामुळे झाले 3. या दोघांची बेरीज केली तर आपल्याला मिळालं 4/4 म्हणजेच होल पूर्ण. हा 3 आणि हा 1 हे होल, हे दोघांची बेरीज केली तर मिळालं आपल्याला 4 किलोग्रॅम. म्हणजेच ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. समजलं का बालमित्रांनो? मजा येते का करायला? कठीण वाटते का बेटा की मजा येते करायला? चला पटापटा सॉल्व्ह करा सगळ्यांनी मस्त छान. आणि याची प्रॅक्टिस करायची छान तुम्ही घरी, म्हणजे मग तुम्हाला सोपं वाटेल, कठीण वाटणार नाही काही. आवडला तर माहितच आहे तुम्हाला काय करावं लागतं, ते सगळं सांगावं लागतं तुम्हाला. तुम्ही खूप हुशार मुलं झाली आहे माझी. ओके बेटा, पटापट राईट डाऊन करा. अतिशय सोपं आहे फ्रॅक्शन, अतिशय सोपं आहे. खूपच मजा येणार आहे तुम्हाला फ्रॅक्शन सॉल्व्ह करताना. चला राईट डाऊन करा फास्ट मध्ये, म्हणजे आपले जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह होतात. तुम्ही पटापट लिहिलं तर.
बघा राईट तुम्ही लिहा, तोपर्यंत मी क्वेश्चन लिहून घेते पुढचा. पुढचा क्वेश्चन असा आहे की सोपा आहे बघा. 3/2 प्लस 5/2 प्लस 7/2 इज इक्वल टू किती असं त्यांनी विचारलंय. ऑप्शन दिलाय पहिलं 6 होल 1/2. दुसरं दिलेलं आहे 7 होल 1/6. तिसरं दिलेलं आहे 6 होल आणि 3/4. आणि द फोर्थ इज 7 होल 1/2. ओके. बघा आता आपण सॉल्व करू. खूपच सोपा प्रश्न आहे, अतिशय सोपा आहे. तुम्हाला खूपच मजा येणार आहे सॉल्व करताना. खूपच सोपा आहे, एकदम सोपा आहे. खूपच मजा येणार आहे तुम्हाला. बघा बालमित्रांनो, आता त्यांनी काय म्हटलंय, तिघांची बेरीज किती. आता आपण करूया तिघांची बेरीज. हे तर सोपंच आहे, कारण डिनॉमिनेटर कसं आहे, तिघांचे सेम टू सेम आहे, त्याच्यामुळे बेरीज करणं अतिशय सोपं आहे. डिनॉमिनेटर सेम नसला तर आपण त्याला सेम करून घेतो, आहे की नाही. सारख्या संख्येने किंवा दोन फ्रॅक्शन असेल तर अल्टिबिलिटी करायचं. 3 असेल तर मग त्याला सारख्या नंबरनी गुणायचं. ओके. बघा आता किती झालंय, 15/2. ओके. आता बघा इथे 2चा पूर्ण आहे की नाही, 2चा पूर्ण त्याला आपण कन्वर्ट करूया. हा इम्प्रॉपर आहे, याला आपण मिक्स नंबर मध्ये कन्वर्ट करू. 2चा पूर्ण आहे म्हणजे असे किती बसतात 15 मध्ये 2 चे, असे 7 बसतात पूर्ण. सॉरी बालमित्रांनो, असे 15 मध्ये 7 पूर्ण बसतात. कसं केलं हे तुम्हाला माहित आहे. 2 2 2 7 वेळा घेतलं तर 14 होतात आणि त्याचे 7 पूर्ण होतात. मग राहायला किती, तर 1/2. हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय, पहिल्या क्लासमध्ये समजून सांगितलंय याचं कसं कन्वर्ट करायचं इम्प्रॉपरचं मिक्स मध्ये. बघा मग आता हा नंबर, हा जो फ्रॅक्शन दिसतो हा कुठे दिसतोय तुम्हाला, हा दिसतोय ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. बघा राईट डाऊन करा पटकन. चला बालमित्रांनो, तुम्हाला समजलं बेटा हे सगळं, छान समजलं तुम्हाला व्यवस्थित. बघा आज आपण फटाफट घेतलं, त्याच्यामुळे आपले भरपूर प्रश्न सॉल्व्ह करता आले आपल्याला. आणि तुम्हाला छानपैकी समजलं की कशा प्रकारे आपण इम्प्रॉपरचं मिक्स नंबर मध्ये करू शकतो, आहे की नाही. किंवा मिक्स नंबरचं इम्प्रॉपर कसं करू शकतो आणि कशा प्रकारचे क्वेश्चन येतात पेपरला, कशा प्रकारचे क्वेश्चन येतात हे सुद्धा तुम्ही बघितलं. तुमचे छान लक्षात आलं असेल, सगळ्यांना समजलं असेल. जर तुम्हाला समजलं नाही बेटा तर मला नक्की सांगा. तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा, समजलं नाही मॅडम, तिथे मी तुम्हाला समजून सांगेन. आता जेही काही तुम्ही सगळं राईट डाऊन करून घेतलेले, जेवढे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले तेवढे तुम्ही ते सगळे राईट डाऊन करून घेतले. त्याचा सराव करा घरी, त्याची प्रॅक्टिस करा घरी आणि सॉल्व्ह करून बघा की आपल्याला बरोबर येतंय की नाही. 2-3दा सॉल्व्ह केलं की तुमच्या लक्षात येईल की हे आता आपल्याला आन्सर बरोबर येत आहे. ओके बालमित्रांनो, चला तुम्हाला छान समजलं, तुम्ही छान प्रतिसाद दिला. क्लासमध्ये तुम्ही खूप छान अटेंटिव्ह होता सगळेच्या सगळे, आणि तुम्हाला सगळ्यांना छान मजा आली असेलच. मजा आली असेल तर सगळ्यांनी चॅटमध्ये लिहा बेटा, मला बघू दे तुम्हाला मजा आली की नाही. तर तुम्हाला फ्रॅक्शन खूप छान समजला पाहिजे, खूप आवडायला लागला पाहिजे फ्रॅक्शन, मजा आली पाहिजे फ्रॅक्शन शिकताना. म्हणून मी तुम्हाला छान फ्रॅक्शन एक एक उदाहरण सोडवून दाखवते आणि सांगते आहे. ओके बालमित्रांनो, चला मग आता कशाची वेळ झाली आहे बरं. हा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता कशाची वेळ झाली आहे. चला तर मग आता बाय बाय. बाय बालमित्रांनो, चला बाय बाय.